लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या कथेतील हा भीमा. अंगानं बलाढ्य पण नशिबानं हरलेला. गाव सोडून मुंबईत आला, पण कामानं त्याला कधीच स्वीकारलं नाही. कसंबसं खाणीत काम मिळालं, पण काही महिन्यात तेही बंद झालं. उद्विग्न मनस्थितीत भीमा घराकडे जाताना त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली. त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. त्याला आनंद झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. तो रोज स्मशानात जायला लागला, मढ्यांतून सोनं शोधायला. जगण्यासाठी तो मृत्यूवर जगू लागला. हळूहळू त्याच्या मनात एक विचार बसला. श्रीमंतांचं मरण मौल्यवान, गरिबांचं मरण व्यर्थ. आणि एका रात्री तो पुन्हा निघाला. त्याला त्या शेजारच्या गावात मेलेल्या बलाढ्य सावकाराची ओढ लागली होती. रात्रीच्या अंधारात भीमा स्मशानात शिरला, सावकाराची नवी गोर शोधत. ढग दाटलेले, पाऊस येण्याच्या तयारीत. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता. आज तो बिथरला होता. पाहतो तर काय, 10-15 कुल्ही जमून गोरीला चौफेर उकरीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव याचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला. भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. त्या प्रेताच्या बोटात एक अंगठी सापडली. त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती आणि त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. भडव्या, सोड मला! आणि मग हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा.